पक्षात येत आहेत. विनायकराव पाटलांची चर्चा झाली. विनायकराव पाटील खरं म्हणजे एका विचाराला घेऊन चालणारे माणूस आहेत. कधी पटलं नाही तर अपक्ष लढले असतील, पण कुठं जाऊन मध्ये बाहेर कधी सोडून गेले नाहीत आणि कुणाला धोका दिले नाहीत. हे विनायकरावचं वैशिष्ट्य आहे. पण ज्यांच्यावर आमच्या पक्षाने आतोनात प्रेम केलं, 15-20 वर्ष आमदारकी दिली, काय काय दिलं आता याचा सगळ्याचा उल्लेख न करता स्वार्थापोटी कधी फोटो तुडवले तर कधी आमच्या पक्षाला सोडून गेले. आपल्याला सगळ्यांना त्यांना केवळ विनायकरावच्या विजयासाठी नाही तर पवार साहेबांच्या विचारासाठी खंबीरपणाने उभं राहायचं, एवढंच मी आपल्याला विनंती करणार आहे. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बघितली, मग तीच परिस्थिती मी उदगीरचा उल्लेख नाही केला तर काही लोकांना शंका येऊ शकते. हीच परिस्थिती आता आपल्याला उदगीरमध्ये सुद्धा निर्माण करायच्या. आपल्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणायच्यात. साहेब, आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, विनायकराव आल्यामुळे नक्की ताकद वाढली, पण याच पद्धतीचे प्रवेश उदगीरमध्ये सुद्धा आज प्रभाकर काळे येत आहेत, अनेक मंडळी येणार आहेत. तर अध्यक्ष साहेब, मी तुम्हाला सांगतो की लातूर जिल्ह्यातल्या या 2 जागा आणि आम्हाला औषधाची 1 जागा दिली तर लातूरच्या आपल्या 3 जागा येऊ शकतात. अशा पद्धतीची परिस्थिती माझ्यामुळे नाही की किंवा तुमच्यामुळे नाही, तुमच्या विचारावर, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय त्या कामाच्या पद्धतीवर ग्रामीण भागातला माणूस आजही जीव ओतून तुमच्या मागे उभं राहतो. काल नाशिकला पंतप्रधानांनी म्हटलं, पवार साहब ने किसानों के लिए क्या किया है. दुर्दैवाने ज्या देशाला अन्नधान्याच्या वंचनेपासून मुक्त केलं म्हणून जगाने ज्यांची तारीफ केली, निर्यातदार देश म्हणून आपल्या देशाची ओळख झाली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी लाखो करोड रुपयाची तुम्ही त्यांचं कर्ज माफ केलं, बागायतदार शेती करावी कशी याचं मदत केलं, भाव दाम दुप्पट केले, मग ते सोयाबीनचे असेल, तुरीचे असेल, उडदाचे असतील, या सगळ्याचे गव्हाचे असतील, भाव दुप्पट केला म्हणून शेतकरी आनंदित होता. देशामध्ये शेतकरी कसा असावा आणि तो कसा जगावा याचा विचार आपण केलात म्हणून जगामध्ये शेतकी मंत्री कसा असावा, कृषी मंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण कोणतं असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत. एवढं चांगलं काम करत असताना पवार साहेबांच्या बद्दल बोलले, साहेब मला त्याच्यापेक्षा वाईट कशाचं वाटतं, ते ऐकून घेण्यासाठी व्यासपीठावर काही मंडळी होते जे आपल्यामुळे मोठे झाले, आमच्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली, आपल्या कर्तृत्वावर आपल्या जीवावर मोठे झाले आणि ते बघत बसले, याची सगळ्यात मोठी खंत वाटते. म्हणून जयंत पाटलाला मानाचा मुजरा करावा वाटतो की काय परिस्थिती आहे माहित नाही. पहिल्यांदा जसं आपण शंकराचं दर्शन घेण्यापूर्वी पहिलं नंदीला घेतो, तसं आज जयंत पाटलांच्या बाबतीतही जर मी म्हणलो तर चुकीचं होणार नाही. साहेबांच्या नंतर आमच्या आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, ज्या खंबीरपणानं उभे आहेत, या सगळ्या खंबीरपणाच्या उभे असलेल्या सगळ्या नेत्यांना मानाचा मुजरा करतो. आणि अधिक वेळ न घेता मी आपल्याला विश्वास देतो की विनायकरावजी पाटील असतील की उदगीरचे आमचे मित्र असतील, हे सगळ्यांचा प्रवेश म्हणजे आमच्या राष्ट्रवादीची वाढलेली ताकद आहे. मी लातूरकरांच्या व्यासपीठावर बसलेले भिसेताई आणि सगळ्या मंडळींनाही सांगतो, आपण संख्येने लहान असलो तरी लातूरमध्ये एका प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला जायचं आहे आणि या प्रस्थापितांच्या विरोधात काम करत असताना आपल्याला संख्येने किती आहे त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचे मावळे होऊन समर्थपणाने लढून आपली राष्ट्रवादी राज्य स्थापन करायचंय, एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्याला केवळ विधानसभा जिंकायचे नाही, आपल्याला केवळ लोकसभा जिंकायचे नाही, आपल्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे. आज विनायकराव सोबत काही पंचायत समितीचे सदस्य आलेत, काही जिल्हा परिषदचे आलेत, काही मार्केट कमिटीचे चेअरमन आलेत. अशा या सगळ्या मंडळीला तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा मोठा आमचा राष्ट्रवादी करेल, त्याला कमी करणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. अधिक वेळ न घेता आदरणीय पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लातूर जिल्हा आम्ही सक्षम करून दाखवू, या आत्मविश्वासाने थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. विनायकराव पाटील साहेब यांच्या प्रवेशानिमित्त स्वागत करण्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे आलेला आहात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारातील लातूर जिल्ह्यातील आमचे जे पदाधिकारी बरेचसे उपस्थित झालेले आहेत. आताच बसवराज पाटील साहेब बोलले, संजय शेट्टी आमचे प्रदेश सचिव आलेले आहेत, आशाताई भिसे आलेले आहेत, राजा मणियार हे लातूर शहर अध्यक्ष आलेले आहेत, त्याचप्रमाणे मदन काळे लातूर ग्रामीण
तिथे आलेले आहेत, अध्यक्ष आलेले आहेत, बशीर शेख आलेले आहेत, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष, इस्माईल लदाफ निलंगा शहरचे अध्यक्ष आलेले आहेत, बालाजी कदम रेणापूर शहर अध्यक्ष आलेले आहेत, त्याचप्रमाणे प्राध्यापक शिवाजीराव मुळे उदगीर तालुका अध्यक्ष आलेले आहेत, डॉक्टर बापूसाहेब उजेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, सोमेश्वर कदम साहेब आहेत, बख्तावर बागवान कार्याध्यक्ष लातूर तालुका हे पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, निशांत वाघमारे प्रदेश सरचिटणीस युवक हे पण आलेले आहेत. असे अनेक राष्ट्रवादी परिवारातील लातूर जिल्ह्यातील या ठिकाणी महिला आणि युवती या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रेखाताई कदम महिला जिल्हाध्यक्ष, प्रशांत धार प्रदेश सरचिटणीस युवकचे, ॲडव्होकेट निशांत वाघमारे प्रदेश सरचिटणीस युवक, बख्तावर बागवान मी नाव घेतलेलंच आहे, श्रीयुत परमेश्वर पवार या ठिकाणी आलेले आहेत, इरफान शेख आलेले आहेत आणि स्नेहाताई मोरे युवती अध्यक्ष स्नेहाताई मोठे, म्हणजे त्यांच्या समवेत अनेक आहेत. काही नावं चुकून राहतील, माफ करा. मात्र विनायकरावांचं स्वागत करण्यासाठी अत्यंत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी परिवार पण या ठिकाणी हजर झालेला आहे. त्या सर्वांचं मी स्वागत करून त्यातीलच आमचे मित्र संजय शेट्टे हे प्रदेश सचिव आहेत, युवकांचे ते लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडावी. आदरणीय साहेब, आपले लोकप्रिय प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण आज उपस्थित आहोत ते लातूर जिल्ह्याचे आपले सर्वांचे नेते, राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब आणि स्टेजवरील सर्व सन्मान्य मंडळी आणि मोठ्या संख्येनं लातूर जिल्ह्यातून आणि खास करून अहमदपूरमधून आलेले माझे सर्व राष्ट्रवादीवर पवारसाहेबांवर प्रेम करणारे माझ्या बंधूंनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी थोडक्यात सांगू इच्छितो की ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलोत, मला सांगायला आनंद वाटेल की हे मध्ये थोडं आपल्या पक्षात थोडी गडबड झाल्यानंतर पहिली मीटिंग ह्याच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये लगेच झाली आणि मला आठवतंय हिथली मीटिंग संपल्याबरोबर जयंत पाटील साहेब वरी साहेबांच्या चेंबरमध्ये, वरी ताईंच्या चेंबरमध्ये होते आणि साहेबांना आठवत असेल की पहिल्यांदा जाऊन मी त्यांना म्हणलं की साहेब तुम्ही परवानगी देत असाल तर मी विनायकराव पाटील साहेबाला जाऊन भेटतो. त्यांनी एका मिनिटात परवानगी दिली की संजय गेल्याबरोबर अगोदर तू जाऊन भेट. आणि गेल्याबरोबर मी विनायकराव पाटील साहेबांना फोन करून 4 दिवस झाला आणि त्यांच्या अहमदपूरला जाऊन शेतात 1 तासभर चर्चा झाली आणि त्यांनी जयंत पाटील साहेब मनमोकळेपणानं आडेविडे सुद्धा घेतले नाहीत. एकाच सेकंदात म्हणले संजय मला खूप म्हणजे माझी पूर्वीपासून इच्छा होती, मला साहेबांच्या सोबत काम करायचंय, मी एका सेकंदात एका पायावर तयार आहे साहेबाकडे यायला. असं त्यांनी एक सुद्धा या आडेवेडे त्या ठिकाणी घेतले नाहीत. आणि एक चांगला माणूस म्हणजे वटावर आला आपल्या, असा चांगला माणूस मी आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो की विनायकरावजी पाटील साहेब म्हणजे एक आझाद शत्रू असा आमच्या राजकारणातला लातूर जिल्ह्यातला माणूस आहे की त्यांचं कोणाशी जमत नाही असं मी तर जिल्ह्यात माणूस बघितलेला नाही. एवढा सोज्वळ स्वभाव, एकदम शांत असे ते आपले लातूरचे नेते. मी विनायकरावजी पाटील साहेबांना एवढंच ह्या प्रसंगी सांगू इच्छितो, पाटील साहेब आता खास करून मी लातूरून आपले राष्ट्रवादीचे जे जुने पदाधिकारी आले त्यांना सांगू इच्छितो की आता मोठ्या संख्येनं विनायकरावजी पाटील साहेबांनी त्यांची ही सगळी मंडळी आपल्यासोबत आलेली आहेत. आता आपलं सुद्धा कर्तव्य आहे की ते आपले सख्खे भाऊ आहेत, ह्या पद्धतीनं आपल्याला जिल्ह्यात त्यांना घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल. मी विनायकराव पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो की साहेब आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या कामात अशी मदत करू की आम्ही तुमच्यापर्यंत नुसती जिल्हा परिषद, पंचायत समिती नाही, गाव पातळीपर्यंत सुद्धा आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहेत. अशी या प्रसंगी मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो. मी आपल्याला सांगेन की साहेब हे पक्षात जी गडबड झाली खरं तर ती सांगू सुद्धा वाटत नाही, पण त्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की एक मंत्री 2 आमदार आमच्या लातूर जिल्ह्याला असताना सुद्धा पक्षाची बैठक बोलवली तर आम्हालाच लाज वाटायची, एवढे लोक येत होते. परंतु साहेब ज्या दिवशी हा प्रकार झाला, इथली मीटिंग झाली चव्हाण सेंटरची, गेल्यानंतर 8-10 दिवसातच आम्ही बैठक घेतली. त्या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगतो फक्त मेसेज केलेत, जिल्ह्यात फक्त मेसेज केलेत, जमल तेवढ्याला फोन केलेत
आणि ज्या कार्यक्रम म्हणजे जयंत पाटील साहेबाचा 2-3 महिने अगोदरच आम्ही एका सभागृहात कार्यक्रम घेतला होता. ह्या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी यंत्रणा लावून जेवढे माणसं त्या सभागृहात आले नव्हते त्याच्या चौपट माणसं त्या ठिकाणी त्या मिटिंगला आली. कोण मोटरसायकलवर आलं, कोण बसनी आलं, एक वाहन आम्ही केलेलं नव्हतं. ही कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त आणि सांगायला मला अभिमान वाटेल की साहेब पक्ष स्थापन झाल्यावर जे कार्यकर्ते एक येड होतं त्यावेळेस शरद पवार नावाचं फक्त येड होतं. काही कोणाला लेणं घेणं नव्हतं, कुठलं तिकीट पाहिजे नव्हतं, काही नव्हतं. असं प्रेम करणारे कार्यकर्ते होते. साहेब मला सांगायला आनंद वाटेल त्या मिटिंगला डोळ्यानं बघितलं की ते कार्यकर्ते 24 वर्षापूर्वीचे पुन्हा त्या ठिकाणी आलेले होते की ज्यांचं तुमच्या माझ्याकडे काही काम नाही, फक्त तुमच्यावर प्रेम करतात ते. म्हणून मी तुम्हाला सांगतो ती मिटिंग तर झाली. त्यानंतर आमदार रोहित पवारांचा दौरा आला. 6 कार्यक्रम एकाच दिवशी लातूर शहरात गेले, रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम. त्यानंतर सुप्रियाताईंचा दौरा आला, काही नव्हता, दौरा अंबेजोगाईचा होता, परंतु लातूरला आम्ही त्याच दौऱ्यात दौरा ऍडजस्ट केला आणि उत्स्फूर्त कार्यक्रम असा त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर आपलं दैवत पवार साहेबांचा अचानक दौरा आला, तो घेतला होता 30 मागच्या महिन्यात 30 सप्टेंबरला 30 वर्षे पूर्ण झाली आपल्या किल्लारीच्या भूकंपाला. आणि साहेबांनी तिथल्या भूकंपग्रस्त कमिटीचे काही लोक त्यांना भेटायला आल्यानंतर त्यांना वेळ दिला तिथल्या तरुण मुलांना. हे आम्हाला कळाल्याबरोबर आता आपण विचार केला की ते मुलांची तर काय अशी परिस्थिती नव्हती, पण त्या मुलांना साहेबांनी वेळ दिलेला होता. आम्ही साहेब त्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक घेतली, सगळ्यांना एकत्र केलं. आम्ही त्यांचं बॅकबोन म्हणून काम केलं. आम्ही कुठेही पिक्चरमध्ये त्या ठिकाणी गेलेलो नाहीयेत की राष्ट्रवादीनं पुढाकार घेतलाय म्हणून. अशा पद्धतीनं साहेब मला सांगायला आनंद वाटेल की तिथले जी 52 गाव आहेत त्या 52 गावात आम्ही वैयक्तिक सक्सेना सलगर आणि आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक त्या ठिकाणी प्रत्येक गावात आम्ही जाऊन आलो. आणि सांगायला आनंद वाटेल साहेब की ज्या दिवशी 30 तारखेला कार्यक्रम होता त्या 30 तारखेच्या रात्री 2 वाजेपर्यंत असला पाऊस झाला ढग फुटल्यासारखं, अक्षरशः कमरे एवढं पाणी त्या ठिकाणी सभागृहात त्या ठिकाणी साचलेलं होतं. पहाटे 4-5 वाजेपर्यंत जीसीबी लावून तिथलं पाणी बाहेर काढलं आणि आम्हाला वाटत होतं की एवढा पाऊस पडल्यानंतर हे लोक येतील का, कारण 10,000 खुर्च्याचा मंडप त्या ठिकाणी लावलेला होता. आणि सांगायला मला आनंद वाटेल आपल्याला की एकही वाहन परिस्थितीच नव्हती, एकही वाहन आपण त्या ठिकाणी किल्लारीमध्ये केलेलं नव्हतं. आवारसाहेब म्हणजे परिस्थिती कसं करायचं, एकही वाहन केलेलं नव्हतं. 10,000 खुर्च्या लावलेल्या होत्या, प्रचंड पाऊस झालेला. जयंत पाटील साहेबांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही अशा परिस्थितीत होतो की मंडप तरी भरेल का नाही. साहेब 10चा टाइम दिला होता, 9 वाजता 10,000 खुर्च्या भरल्या. आम्ही लातूरून किल्लेरीला जाईपर्यंत वाट्याने काही आपल्या कार्यकर्त्यांनी स्वागत ठेवलं होतं. आम्हाला वाटत होतं 100-200 कार्यकर्ते उभे राहतील, 1000, 2000, 3000 कार्यकर्ते रोटेने, एकही माणूस न आणता. मला विनायकराव पाटील साहेब मी हे कशासाठी सांगायला लागलो, तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये जेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शरद पवार साहेबांच्या नावाला की साहेबावर एवढं एक म्हणजे अशी साहेबाबद्दलची लाट ह्या महाराष्ट्रात तयार झाली, त्याचं उदाहरण आम्ही लातूरमध्ये डोळ्यानं बघितलंय. एवढं ह्या प्रसंगी सांगतो. आणि मी आपल्याला आणखीन एक सांगू इच्छितो पाटील साहेब की मी कार्यकर्ता आहे. मी म्हणजे 0तून 17 उचलूनच इथपर्यंत आलोय. मला माझा एक मित्र आहे तुमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये, त्यांचं नाव सोमेश्वर कदम आहे. तो आता बसवराज पाटील साहेबांनी उभा त्याचा ही केला. बसवराज पाटलांनी आता ते सांगितलं की कोणी साहेबाचे फोटो तुडविले, कोणी काय पुतळे जाळले, बरोबर आहे. तेवढं होऊन सुद्धा साहेब मी साहेबाच्या समोर सांगतो, तेवढं होऊन सुद्धा पक्ष आपला टिकला पाहिजे म्हणून मीच त्यावेळेस आर पाटील अजितदादाकडे जाऊन मी त्यांना परत पक्षात घ्या म्हणून मीच पुढाकार घेतला होता. मी पहिला आपण माफ केलं होतं त्यांना, तरी परत असं केलंय. तर मला सांगायचं की तो सोमेश्वर नावाचा कदम नावाचा जो आमचा मित्र आहे, बऱ्याच ठिकाणी पक्ष 2-3 वेळेस असं झालाय, परंतु तो कधी हल्ला नाही. त्यानं एकटा असला तरी पक्ष त्या ठिकाणी अहमदपूरमधून टिकून ठेवलाय. माझी फक्त एवढी विनंती आहे की सोमेश्वरला आपण त्या ठिकाणी सोबत घ्यावं. आणि दुसरी विषय असा आहे की मी सगळ्याला सांगू इच्छितो की येतो झाकी आहे. आता आपल्याकडे 2 टार्गेट आहेत, एक उदगीर आणि दुसरा अहमदपूर. आता अहमदपूरची शिस्त आपली लागलेली आहे. मी आपल्याला खात्री देतो की ह्या सगळ्या वातावरणात विचार केला, पवार साहेबाची सहानुभूती, पवार साहेबाची ताकद आणि तुमची ताकद मिळून आपली अहमदपूरची जागा 100% परत निवडून येणार. आणि ह्याच प्रसंगी दुसरा शब्द साहेबांना देतो की उदगीर राहिलेला आपलं असाच कार्यक्रम महिनाभराच्या आत इथंच होईल आणि अशाच कार्यक्रमात एक चांगला माणूस राष्ट्रवादीत येईल आणि उदगीरची सुद्धा जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा आपण निवडून आणू. लवकरात लवकर कार्यक्रम घेऊ. एकाच दिवशी उदगीर आणि अहमदपूरच्या दोन्ही साहेबांना बोलून घेऊ आणि त्याची आपण रणनीती आखू. एवढंच ह्या प्रसंगी बोलतो. आपल्या सर्वांच्या अहमदपूरच्या सहकार्यानं लातूर जिल्ह्यामध्ये पक्ष परत एकदा पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने उभा करू. एवढंच ह्या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेट्टीजी. या ठिकाणी
खूप वक्त्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत, परंतु साहेबांना आज वेळ नाही. मी विनंती करतो प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे यांना की आपण थोडक्यात आपलं मार्गदर्शन द्यावं. आदरणीय साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, महबूब भाई, सर्व मंच ज्यांच्या प्रवेशासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत ते विनायकरावजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सर्वांचं खरं तर सुरुवातीलाच मी स्वागत करते. पाटील साहेब, आमचं राष्ट्रवादीचं आमचं मनही मोठं आहे आणि आमचं घरही मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे जे आलेले आहात तुमच्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. संजय जे बोलले त्याच्यातलं सगळंच पुन्हा मी रिपीट करणार नाही, पण साहेबांचा जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, जो पुरोगामी विचार आहे, त्या पुरोगामी विचाराच्या जे आपल्याला मार्गक्रम काय त्याच्यामध्ये आपण सहभागी झालात, सामील होत आहेत. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आणि एक अहमदपूरच्या चाकूरच्या मतदारसंघातून आपण आलेला आहात म्हणून मी आवर्जून एक जो मागच्या काही दिवसापूर्वीचं जी घटना घडली ती मी परत साहेबांच्या समोर सांगू इच्छिते. ज्या दिवशी तुमच्या मतदारसंघामध्ये मेळावा झाला आणि ठरवायचं ठरलं की काय करायचं, इकडे जायचं का तिकडे राहायचं, त्या दिवशी स्वयंस्फूर्तीनं म्हणजे सामान्य कार्यकर्ते जे होते त्यांचा आग्रह होता की बाबासाहेब पाटलांना की आपण मोठ्या साहेबांबरोबर राहायचं, आपण पवार साहेबांबरोबर राहायचं. म्हणजे हा जो रेटा होता तो खूप, म्हणजे तुमच्यापैकी पण काही जणांनी तो अनुभवला असेल की इतक्या मोठ्या संख्येनं ही माणसं म्हणत होती की आपल्याला साहेबांसोबत राहायचंय. त्यांनी अडचण उभी केली की 25-15चा निधी मिळणार नाही, आपल्याला निधी आणायचा आहे, अर्थ खातं आणि जे निधी देणारे आहेत त्यांच्यासोबतच आपल्याला राहावं लागेल. तेव्हा लोकांनी आवर्जून सांगितले की 1 वर्ष आपल्याला काही नाही मिळालं तर हरकत नाही, पण आपल्याला साहेबांसोबत राहायचंय. इथं येईपर्यंत काय घडलं मला माहिती नाही, पण कशाच्या आमिषानं कशाचं काय घबाड असेल काय असेल ते पार्सल इकडचं तिकडे गेलं. पण कसल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मी तरी किमान खूप सकारात्मक विचार करणारी बाई आहे, त्याच्यामुळे जे झालं ते खूप चांगलं झालं म्हणते. कारण जे काय होतच नव्हतं, म्हणजे वर्षानुवर्ष जे आम्ही अनुभवत होतो की पक्षाची मिटिंग होत नव्हती, एक गुदमरल्यासारख्या कार्यकर्त्याला खूप काम करायचं होतं पण ती संधी मिळत नव्हती, ते सगळं जुगारलं गेलंय आणि मोकळेपणाने सगळेजण कामाला लागलेत. जसं संजूनी आता सांगितलं की इतक्या नुसत्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरती एवढ्या मोठमोठ्या संख्येनं मंडळी आली, जी आता एकेकाळी ऍक्टिव्हली काम करणारी जी आता पेन्शनर म्हणून आहेत ती सुद्धा उत्स्फूर्त. आम्ही आजही साहेबांसोबत आहोत आणि आज आम्हीही साहेबांसोबत साहेबांच्या तडफेने काम करणार हा विश्वास एकमेकांना द्यायला लागलेत. आज सहकारी जसं रशीदभाई असतील, बापू असतील, आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यामध्ये परंपरा सांभाळायची आहे. जी मागची परंपरा होती 2 आमदाराची ती तर सांभाळली जाईलच जाईल, पण त्याचबरोबर तुमच्या मतदारसंघाची जी परंपरा आहे ती सुद्धा आपल्याला सांभाळायची आहे. काय परंपरा आहे तुमच्या मतदारसंघाची की तुमचा आमदार रिपीट होत नाही, बरोबर आहे ना? म्हणजे मागचा जो आहे तो रिपीट होणार नाही, तीच परंपरा आपल्याला सांभाळायची आहे. आणि एवढंच आपण सगळेजण नव्या उमेदीनं नव्या जोमानं आपण कामाला लागूयात. आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद, साहेबांची ऊर्जा जी आहे तीच ऊर्जा घेऊन आपण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या जोमानं परत एकदा राष्ट्रवादी जोमानं वाढूयात. एवढंच मी या प्रसंगी बोलते आणि थांबते. धन्यवाद. या ठिकाणी विनायकराव पाटील साहेब यांचे सहकारी शेख साजिद भाई यांना आहेत का? हा, त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावेत. नाही, त्यानंतर प्रभाकर काळे. आदरणीय लोकनेते, या देशाचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार, आदरणीय जयंत पाटील, महाराष्ट्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जितेंद्रजी आव्हाड, सलीमभाई, भिसेताई, माझे मित्र बसवराज पाटील, तसेच युवकांचे हृदयस्थान महबूब शेख,
मंचावरील सर्व नेतेगण, बंधू आणि भगिनींनो, खरं बघितलं तर आजचा हे कार्यक्रम हे बघून मन भरून येते. कारण की विनायकराव पाटील ज्या माध्यमातून सबंध मतदारसंघामध्ये 99% मुस्लिम समाजाची काल दिवाळी होती साहेब. विनायकरावनी निर्णय घेतला फक्त राष्ट्रवादीमध्ये जायचंय. आज काळाची गरज आहे साहेब. आज या महाराष्ट्राला तुमच्याशिवाय कुणी वाचवू शकत नाही आणि खास करून तर मुस्लिम समाजाला तर कुणीच वाचवू शकत नाही तुमच्याशिवाय. आज परिस्थिती बघितली रेल्वेमध्ये. आम्ही परवा एक घटना घडली. त्या कॉन्स्टेबलनं मुसलमानाचे फक्त नाव विचारले, त्या समोरच्या माणसाचे नाव विचारले. 4 लोकांनी मुस्लिमचे नाव सांगितले, शफूर, गफूर, साजिद, बिजी असं नाव सांगितलं. धाड 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 गोळ्या घातल्या. आणि परवा माळेगावला जाताना 2 मुलं मुस्लिम समाजाच्या मोटरसायकलवर जात होते. एका कॉन्स्टेबलनं त्यांचं नाव विचारलं. एक 10-15 दिवसापूर्वीची घटना आहे. काय नाव आहे तुझं? त्यांचे दोघांचे नाव मुस्लिमचे होते. त्या दोघांनाही गोळ्या घातलं. साहेब, आज तुम्ही सत्तेत असता तर ही यांची ताकद झाली नसती, यांची मजाल झाली नसती. परंतु आज या मुस्लिम समाजाला, या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला कुणी आधार देऊ शकते तर फक्त तुम्ही देऊ शकता. तुमच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि आज ज्या माध्यमातून आता बोलायचं तर खूप होतं, परंतु इथं वेळेचा अभाव आहे. आणि तुमचा आशीर्वाद झाल्यानंतर यापुढे कधी संधी मिळाली तर आम्ही बोलू. परंतु अहमदपूरच्या सभेत बोलू. मी भारतीय जनता पार्टी मी 30 वर्ष काम केलेलं साहेब. मी 15 वर्ष स्टार प्रचारक होतो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा. मी लातूर जिल्ह्याचा सरचिटणीस होतो, 2दा तालुकाध्यक्ष होतो. मी 30 वर्ष काम केले. परंतु 2014 मध्ये मी भारतीय जनता पार्टी सोडली. ज्यावेळेस मी बाबासाहेबांची पाठ लावली, मी विधानसभेचा उमेदवार होतो आणि विनायकराव निवडून आले. मी पडलो, परंतु बाबासाहेबाला पाडलो. मी पडलो, बाबासाहेबाला मी पाडलो आणि विनायकराव निवडून आले त्या काळामध्ये. आणि कारण की मुस्लिम समाज त्यांच्या मागे होतं. मला वाटलं माझ्यासोबत येईल, परंतु माझ्यासोबत मुस्लिम समाज एक 10-20% आलं. परंतु 80% समाज, मुस्लिम समाज विनायकरावच्या सोबत गेलं. बाबासाहेबांची पाठ लावली. परवा बसवराज पाटील बी माझे राष्ट्रवादी सोबत युती होती नगरपालिकेमध्ये. माझे 9 नगरसेवक निवडून आले. बसवराज पाटील त्या सभेला होते माझ्या. आणि त्यामध्ये 9च्या 9 त्या बाबासाहेबांना माझे नगरसेवक पळवून नेले. आता ह्याच्या रक्तातच तसं दिसाले मला या माणसाच्या. म्हणून त्याच्यावर आरोप मला नाही करायचं, कारण की गुणच तशी आहेत. माझे 9 नगरसेवक घेऊन गेले. म्हणून मला एक विनंती करायची आहे की साहेब, आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावं, आमचं मायेचा हात आमच्या डोक्यावर राहावं. आणि खास करून आमच्या मतदारसंघामध्ये आज एक पारस हिरा तुम्हाला सापडलेला आहे. कारण की लातूर जिल्ह्यातलं एक वैभव आहे आणि त्या माध्यमातून विनायकराव पाटील आज आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आणि विनायकराव सोबत आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत राहू. एवढं बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतोय ॲडव्होकेट प्रभाकर काळे साहेब, आपण 2 शब्द बोलावेत. श्रद्धेय पवार साहेब, आदरणीय जयंतराव पाटील साहेब, बसवराज पाटील साहेब, बाकी आव्हाड साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी बसवराज पाटलांच्या मार्फत साहेबांच्या सहवासामध्ये काम करण्यासाठी प्रवेश घेण्याची मला संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर बसवराजी पाटलांचे मनापासून आभार मानतो आणि आपणा सर्वांचेही आभार मानतो. या ठिकाणी साहेबांच्या सांगण्यासाठी फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे की साहेब, आता इथं आमच्या उदगीरला जागा रिकामी झाली म्हणून पक्षामध्ये प्रवेश करायला मिळालं अशी परिस्थिती नाही. माझ्याकडं माझा बायोडाटा आहे. आता वेळ नाही या ठिकाणी साहेबाला सांगितलं. माझ्याकडे बायोडाटा आहे. 2015 सालापासून मी साहेबाच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करायला लागलो. लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष DN शेळके साहेब होते, त्यांच्या मार्फत त्यावेळेस राणादादा फार प्रमुख होते आपल्या भागाचे. त्यांची आमची भेट झाली. आमचे शिवाजीराव मुळे आता या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत,
त्यांनी आणि मी एकाच दिवशी पक्षात प्रवेश करणार होतो. त्यांचा पक्षात प्रवेश झाला, ते तालुका अध्यक्ष झाले. आणि मला मात्र एका माणसानं अडवलं की तुम्ही काही कराकडे बाकीचं जाऊ द्या, परंतु पक्षात एक येऊ नका. मी परेशान झालो. पक्षामध्ये असणारे माणसं, नेतेही पक्ष वाढवण्याचं काम करतात, परंतु हा पहिला माणूस दिसला मला की ज्यानं तुम्ही पक्षात येऊ नका म्हणून सांगितलं. आणि 2015मध्ये आदरणीय साहेब, तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्याकडे काम केलं असतं. 2015ला अक्षरशः माझे पाय धरून मी हे जाहीर बोलायला लागलो. हे काही म्हणजे मनातल्या गोष्टी नाहीत. संजय बनसोडे साहेबांनी मला येऊन माझे पाय धरले आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षामध्ये येऊ नका, कारण मी एक निवडणूक हारलोय आणि आता कुठलीही काही जरी झालं तरी मला दुसरी निवडणूक जिंकायची आहे. आणि म्हणून 15चा आता इतके दिवस माझे गेले याच्यात. फक्त 2 मिनिटामध्ये एवढंच सांगतो की आता साहेबाच्या बाबतीमध्ये एवढं प्रेम असण्याचं कारण काय. मी आंबेडकरी विचाराचा कट्टर फोर्स करता माणूस आहे. विनायकरावजींना वगैरे माहीत आहे, त्यांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर हा माझा श्वास आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा साहेबांचा आदर्श आहे. त्याच्यामुळं माझा स्वतःचा वैयक्तिक भूमिका ही अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या पातळीवर पुरोगामी विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, महिलांचा उद्धाराचा विचार, शेतकऱ्यांच्या विचाराचा विचार, कष्टकऱ्यांचा, सगळ्यांच्या प्रश्नाची सोडवणुकाची जाण असणारे आणि त्याच्यासाठी 50 वर्षे राजकीय आणि 83 वर्षे नैसर्गिक जीवन ज्या माणसांनी जगलेलं आहे, ह्या शरद पवार साहेब या नावाशिवाय दुसरं नाव जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठं दुसरीकडे भेटणार नाही. आणि म्हणून फक्त एवढंच या ठिकाणी सांगतो, साहेब उशीर झालाय, परंतु उरलेल्या वेळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही जेवढे काही आतापर्यंत केलेलं आहे, सोसलेलं आहे, ह्या पुरोगामी विचाराला वाहून घेण्यासाठी तुमच्या पायाच्या एखाद्या छोट्याशा पायतन म्हणून ज्याला आपण शब्द ग्रामीण भागातून वापरता येईल अशा पद्धतीचं होऊन काही ना काम करायचं आहे आम्हाला. आणि हा जो तुम्ही आतापर्यंत आयुष्यामध्ये महाराष्ट्राचं काहीही जरी झालं तरी साहेबांनी महाराष्ट्रामधला पुरोगामी विचाराला गालबोट लागल अशा पद्धतीचे कृत्य होणार नाही आणि होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी जिद्दीने या ठिकाणी वर्तन केलेलं आहे त्या जिद्दीला सलाम करण्यासाठी आणि त्या जिद्दीमध्ये खारीचा वाटा नोंदवण्यासाठी मी पक्षामध्ये प्रवेश करत आहे साहेब म्हणून. आणि मला आपण मोठ्या मनाच्या मनाने या ठिकाणी पक्ष प्रवेश दिला त्याबद्दलही आपले आभार मानतो. भविष्यामध्ये बाकी आपले आशीर्वाद, लोकांचे प्रश्न आणि आमची जिद्द ही दिसेलच. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो उदगीर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव मुळे. आजच्या या प्रवेशच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो ते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, ज्यांचा या ठिकाणी प्रवेश होतो ते विनायकरावजी पाटील साहेब, बसवराजजी पाटील साहेब नागराळकर, युवकांचे अध्यक्ष महबूबबाई, आशाताई, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाजी मणियार साहेब. आदरणीय साहेब, खरं म्हणजे या ठिकाणी जी लोक पक्ष सोडून गेली तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक विचार आला की जे माणसं साहेबांनी मोठी केली होती, ज्यांना साहेबांनी आधार दिला होता आणि साहेबाच्या जीवावरती मोठी झालेली माणसं पक्ष सोडून गेली, तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा विचार आला की या वयामध्ये साहेबाला सोडून जातात, साहेबासोबत गद्दारी करतात, त्या माणसांना घरी बसवलं पाहिजे. या उद्देशानं अनेक लोक आपल्याशी या ठिकाणी डोक्यावर घेऊन नाचत आहेत. लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे, जेव्हा पक्षावरती संकट येतं आणि पक्षावरती संकट आल्यानंतर ज्या माणसांना साहेबांनी मंत्री केले, अनेकांना मोठी मोठी पदं दिली, ती सर्व माणसं पक्षावरती संकट आल्याचं सोडून जात आहेत. तेव्हा लोकांना वाटायला लागलं सर्वसामान्य माणूस हा साहेबांच्या सोबत आहे, कारण मोठी माणसं पक्ष सोडून गेली तरीही सर्वसामान्य कार्यकर्ता साहेब आपल्या सोबत असल्यामुळं या ठिकाणी विनायकराव पाटलांच्या सोबत जेव्हा आपला संवाद झाला तेव्हा विनायकराव पाटील सांगायला लागले की साहेब, लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे. कारण लोकांच्या मनामध्ये असं वाटायला लागले की आता कोणीतरी या पक्षाला माणूस पाहिजे,
आणि आम्ही पवार साहेबांच्या विचाराला मतदान या ठिकाणी पुढे करणार आहोत. त्यामुळे विनायकराव पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करावा असे अनेक लोक साहेबांना विनायकराव साहेबांना भेटले. या ठिकाणी साहेब आत्ताच अहमदपूरच्या सरांनी बोललं की 9 नगरसेवक त्यांचे निवडून आल्यानंतर पळवून नेले. पण मी काय केलं साहेब, भाजपचे 9 लोक पळवून आणून मी एकटा सभापती निवडून आले, तर एकटा सभापती उदगीरमध्ये झालो. मी एकटाच निवडून आलो होतो, परंतु साहेबाचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळं मी भाजपाचे 9 सदस्य फोडले आणि भाजपाच्या सभापतीवरती अविश्वास आणला आणि त्या ठिकाणी मी सभापती झालो आणि त्या ठिकाणी मला बसवराज पाटील साहेबांची सुद्धा मदत झाली होती. यामुळं मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब, उदगीरची जागा लोक निश्चितपणे आपल्या पक्षाला निवडून देणार आहेत. अहमदपूरची जागा पण आपल्याला निवडून देणार आहेत. त्यामुळं सक्षम उमेदवार आता आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपल्याला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. लातूर जिल्ह्यामध्ये आता पक्ष बळकट होणार आहे. यापुढे पक्षाची ताकद वाढणार आहे साहेब. आणि थोड्याच दिवसामध्ये उदगीरचा सुद्धा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी येईल आणि निश्चितपणे उदगीरचा पण याच्यापेक्षाही भव्य दिव्य आपण कार्यक्रम उदगीरला करू. आपली लोक मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेण्याची वाट पाहत आहेत साहेब. तुमची तारीख मिळाल्यानंतर उदगीर आणि अहमदपूरमध्ये कमीत कमी 25-25 हजार लोकांच्या सभा झाल्याशिवाय राहणार नाहीत साहेब. लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये एक कार्यक्रम द्यावा, एवढीच अशी आपल्याला विनंती करतो. आणि ताई आल्या, ताईचं पण मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचं मी स्वागत करतो. आणि यानंतर महाराष्ट्राची राष्ट्रवादीची धडाडणारी तोफ डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. या देशाचे भाग्यविधाते पवारसाहेब, तुमचे माझे लाडके प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, या पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, माझे जवळचे मित्र विनायकराव पाटील, जेव्हा ते 2014 साली निवडून आले त्याच्यानंतर जवळजवळ 2 महिने मी त्यांच्या मागे होतो राष्ट्रवादीत प्रवेश करा. पण त्यांच्या मनात काय होतं याचा थांग पत्ता मला लागला नाही. पण बरं झाले ते आले. जे काय मागच्या 2-3 महिन्यात झालं किंवा मागच्या 1.5 वर्षात जे काय झालं त्याच्यानी महाराष्ट्राच्या राजकारणाची माती करून टाकली. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालर होती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दगा देण्याची सवय नव्हती, पक्ष फोडण्याच्या सवयी नव्हत्या. पण हे सगळं काम भाजपने डाव आखून केलं. पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला मराठी समाजाचा पक्ष, मराठी लोकांचा पक्ष शिवसेना फोडला. आणि नंतर पवार साहेबांनी निर्माण केलेली इथल्या सर्वसामान्य बहुजनांची ताकद असलेली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. बहुजनांमध्ये फूट पाडायची हे तर बीजेपीचं दिवसमोट नाही, त्यांना ते कायमच वाटतं. आणि त्यामुळे मला आठवतं लातूरला मी शिवसन्मान जागर परिषदेसाठी आलो होतो आणि तरुण पोरांनी कॉलेजच्या प्रोग्राम ठेवला होता. त्यांचा काय राजकारणाशी संबंध नव्हता आणि मी एकटाच मीटिंगला आलो होतो. आणि शेटे हा माझा फार जुना मित्र आहे, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा मित्र आहे हा शेटे संजय. याला संजय कधीच म्हणत नाही, मी त्याला संजयच म्हणतो. संजयच्या घरी जेवण पण होतं. पण संजयने जी काही व्यवस्था ठेवलेली तिथे पोरांची वगैरे, म्हणजे एवढा पुरोगामी विचारांचा लातूर आहे की याचा मी विचारच करू शकत नाही. प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी. आणि पहिल्या रांगेत सगळे प्रोफेसर्स बसलेले होते. मग त्यांच्याबरोबर चर्चा. लातूरमध्ये एक ऊर्जाच वेगळी आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांची भूमिका आणि पवार साहेबांचा पुरोगामी विचार हा लातूरमध्ये पटकन ऍक्सेप्ट होईल. त्यांनी किल्लारीत केलेलं काम हे जगविख्यात आहे. नुसती जमीन हल्ली
म्हणून फोन करून कुठे भूकंप झालाय मला सांगा, आणि कळताच लगेच विमानात बसून त्या स्थळावर जाणारा जगातला हा एकमेव नेता असेल. आणि किल्लारीत जे त्यांनी उभं केलं त्याची आठवण इतिहासात कधीच विसरली जाणार नाही. परवा मोदी साहब बोलले, पवार साहब ने किया क्या? कुछ नहीं किया, तुमको राजनीति में लाया. तुम्ही स्वतःच सांगता ना, मी करंगळी धरून राजकारणात होतो त्यांची. शेतकऱ्याचा खरा नेता देशातला कोण असेल तर ते माननीय पवार साहेब आहेत. 2004 ते 2014 हे माझ्या अंदाजाने, माझ्या म्हणण्याप्रमाणे ग्रीन रेव्होल्यूशन आहे. आपण ताटली घेऊन जगाच्या बाजारात फिरायचो. कोणी हे देतं का, कोणी ते देतं का, कोणी ते देतं का. 2004 साहेबांनी सत्ता ताब्यात घेतली. हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की त्या काळात साहेबाची उंची इतकी प्रचंड, म्हणजे साहेबाची उंची कायमच हिमालय एवढी आहे. त्यांना विचारलेलं, तुम्हाला डिफेन्स पाहिजे, तुम्हाला फॉरेन अफेअर्स पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. साहेबांनी स्वतः सांगितलं की मला ॲग्रिकल्चर पाहिजे, मला या देशातली शेती सुधारायची. आणि पहिल्या काही महिन्यातच असे क्रांतिकारी निर्णय घेतले की ज्याच्यामुळे या देशाला एक क्रांतीची चाकं फिरायला लागली. आणि 2014 साली जेव्हा आपण सत्ता सोडली तेव्हा आपण 36 देशांना आपला शेतीचा माल पुरवत होतो. जिथे आपण अनेक देशांकडनं माल आणत होतो, आपण म्हणजे खाणारे न होता देणारे झालो. आपले हात असे झाले. आता कायम आपण जगाच्या दारामध्ये कधी गहू मागत होतो, कधी तांदूळ मागत होतो, कधी काय मागत होतो. साहेबांनी सगळं बंद करून टाकलं. म्हणजे काही काही गोष्टींमध्ये तर जगात पहिल्या नंबरचा देश, माझ्या अंदाजाने राईसमध्ये, तांदूळामध्ये जगामध्ये पहिल्या नंबरचा देश भारत होता. आपण गहू युक्रेनकडनं घ्यायचो, आजही युक्रेनकडनंच घेतोय. पण 2004 आणि 2014 मध्ये जी काही क्रांती झाली, गव्हामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. साहेबांचं एक महत्वाचं धोरण होतं की शेतकरी जगला पाहिजे आणि व्यवस्थित जगला पाहिजे. बीजेपीचं उलटं धोरण आहे, शेतकरी मेला तरी चालेल, खाणारा जगला पाहिजे. खाणारा 20-25% आहे, पण शेतकरी 70% आहे. शेतकऱ्याच्या घरात पैसा आला तर दिवाळी चांगली जाते. शेतकऱ्याच्या घरात पैसा आला तर सणासुदी चांगली जाते. दिवाळीला खरेदी होते. शेतकऱ्याच्या घरात पैसाच नाही आला तर बाजारपेठा चालतील कशा? उद्या जर लातूरचा शेतकरी पडला तर लातूरची बाजारपेठ उठेल? कोणी शेतकरी लुगडं घ्यायला जाईल बायकोला? जर बाजारपेठा आणि सगळा हा व्यवहार चालवायचा असेल तर शेतकऱ्याच्या खिशात पैसे टाकावेच लागतील. आणि ते टाकण्याचं काम 2004 आणि 2014 मध्ये जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. अर्थात हे मोदी साहेबांना सांगण्याचं आपण काही कारण नाही, आपलं काय त्यांचं. पण जे विनायकराव पाटील बोलले किंवा आधीचे वक्ते बोलले ते अत्यंत खरं, की साहेबांबद्दल 7 मिनिटं मोदी बोलत होते. 7 मिनिटं.